दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण। दिवाळीच्या प्रत्येक दिवशी घरासमोर मातीचे दिवे लावले जातात। संपूर्ण घर प्रकाशमय केलं जातं। घराची साज सजावट केली जाते। रांगोळी, नवीन कपडे, फटाके आणि घरोघरी फराळ, सगळीकडे आनंदीमय वातावरण असतं। गरीब श्रीमंत आपापल्या प्रमाणे दिवाळी साजरी करतात। पहिली दिवाळी जवळपास 25,000 वर्षापूर्वी साजरी करण्यात आली होती। दर दिवाळीला प्रश्न पडतो की आपण दिवाळी का साजरी करतो। दिवाळीची नेमकं ऐतिहासिक कारण शोधणं कठीण आहे, पण आपले घरातील मोठे माणसं सांगतात की प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचा 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून ते अयोध्येला परतले होते। तेव्हा जनतेने त्यांचं स्वागत म्हणून अयोध्येला अक्षरशः दिव्यांनी प्रकाशमय केलं होतं। मग दिवाळी साजरी करण्यामागे फक्त रामायणामधलीच कथा आहे का? भारतातील पौराणिक कथांमधून उगम पावलेल्या दिवाळी सणांच्या ऐकलेल्या आणि न ऐकलेल्या कथा, ज्यामुळे आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही कथा ऐकणार आहे। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला। तर यामध्ये पहिली कथा आहे ती आहे रामायणातील दिवाळी। ती तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परतले होते। तो दिवस अयोध्येतील लोकांना एखाद्या उत्सवाप्रमाणे होता। रामाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्येवासींनी अयोध्येला पाना फुलांनी, रांगोळींनी सजवलं होतं। पण त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे सगळीकडे अंधार असतो, म्हणून अयोध्येतील लोकांनी ठिकठिकाणी दिवे लावून सगळं वातावरण प्रकाशमय केलेलं आणि त्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात झाली असं म्हणतात। दुसरी कथा आहे महाभारतातील दिवाळी। हिंदू महाकाव्य असणारं महाभारत। या महाभारतात पांडव राजा पांडूला 5 पुत्र म्हणजे ते पांडव असतात। यावेळी पांडव फासेच्या खेळामध्ये हरलेले असतात आणि त्यामुळे 12 वर्षासाठी वनवास आणि अज्ञातवास अशी त्यांना आज्ञा मिळाली। कार्तिक अमावस्येच्या दिवशी पांडव अज्ञातवासातून परतले होते आणि ते परत आलेल्या आनंदातच हस्तिनापूरमध्ये सगळीकडे दिवे लावण्यात आले आणि हाच दिवस दिवाळी म्हणून वार्षिक परंपरेप्रमाणे साजरा केला जातो। आता तिसरी कथा आहे ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा विजय। या कथेला दिवाळीमध्ये विशेष असं महत्त्व आहे। अशी एक पौराणिक कथा आहे की नरकासूर हा एक राक्षस होता, ज्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्याला कोणीही मारू शकणार नाही असं वरदान त्यांच्याकडून मागितलं होतं आणि ते वरदान त्याला मिळालं आणि त्याच वरदानाचा गैरवापर करून तो इतरांवर अन्याय आणि अत्याचार करू लागला। स्त्रियांचं अपहरण करून त्यांना कारागृहात डांबून ठेवू लागला। स्वर्गलोकातील देवांनाही तो त्रास देऊ लागला। ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानात असंही होतं की नरकासुराला फक्त त्याची आईच मारू शकते, पण नरकासुराचा विश्वास होता की आई प्रेमापोटी आपल्याला कधीही मारणार नाही। मग नरकासुराच्या आईने कृष्णाची पत्नी म्हणजे सत्यभामा म्हणून पुन्हा जन्म घेतला आणि नरकासुरावर प्राणघातक हल्ला केला। याच युद्धामध्ये कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि या पराक्रमाच्या आठवणीत दिवाळीला नरक चतुर्दशी हा सण साजरा करू लागले। आता चौथी कथा आहे ती म्हणजे लक्ष्मीचा पुनर्जन्म। लक्ष्मीला भाग्याची लक्ष्मी म्हणतात। असं म्हटलं जातं की या दिवशी लक्ष्मी देवीचा जन्म झाला। शास्त्रानुसार लक्ष्मीच्या कथेला या दिवाळीच्या सणामध्ये विशेष असं महत्त्व दिलं जातं। पौराणिक कथेनुसार अहंकारापायी भगवान इंद्राने एकदा लक्ष्मीला दैवी जग सोडून दुग्ध सागरात प्रवेश करण्यास प्रवृत्त केलं होतं। लक्ष्मीच्या मार्गदर्शनाशिवाय आणि आशीर्वादाशिवाय जगात सगळीकडे अंधार झाला, म्हणून सगळे देव लक्ष्मीला पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करू लागले। 1000 वर्ष दुग्ध महासागर मंथन केल्यावर एक सुंदर कमळाच्या फुलावर लक्ष्मीचा पुनर्जन्म झाला आणि पुन्हा एकदा लक्ष्मीने जगाला सौभाग्याचे आशीर्वाद दिले। म्हणून दिवाळीच्या दिवशी समृद्धी नांदण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। पाचवी कथा आहे ती म्हणजे भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीचा विवाह। भगवान श्री विष्णू यांच्यासोबत याच दिवशी लक्ष्मी देवीचा विवाह झाला होता, म्हणून या दोघांच्या विवाहाचा उत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी दिवे लावले जातात व संपूर्ण घर प्रकाशमय केलं जातं। 6वी कथा अशी आहे की महाकाली राक्षसांचा नाश करते। दिवाळी सण कोलकातामध्ये साजरा करण्याचं कारणच म्हणजे बंगाली लोकांची देवता आहे महाकाली। हिंदू पौराणिक कथेनुसार महाकालीचा जन्म स्वर्ग आणि पृथ्वीला राक्षसांच्या क्रूर अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी झाला होता।
राक्षसाचा वध केल्यानंतर देखील देवी महाकाली यांचा क्रोध कमीच होत नव्हता। महाकालीला शांत केलं नाही तर संपूर्ण जीवसृष्टीचा नाश होईल, म्हणून महाकालीला शांत करण्यासाठी महादेव स्वतः त्यांच्या पायाशी आले। महाकालीचे चरण महादेवाला स्पर्श करताच महाकालीचं रौद्र रूप शांत झालं आणि याच्या स्मरणार्थ देवीच्या शांत रूप म्हणून देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। तसेच महाकालीच्या रौद्र रूपाचीही पूजा केली जाते। सातवी कथा आहे विक्रम संवतचे प्रवर्तक चक्रवर्ती राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक। इतिहासकारांच्या मते याच दिवशी विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक झाला होता, म्हणून दिवाळी हा एक ऐतिहासिक सण देखील आहे। त्यानंतर पुढची 8वी कथा आहे बळीराजाची कथा। दिवाळीतील महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे बलिप्रतिपदा। शेतकऱ्यांचा राजा बळीराजा म्हणून शेतकऱ्याला देखील बळीराजा भेटायला येतो अशी भावना आहे। या दिवशी ग्रामीण भागात बहीण भावाला ओवाळताना इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं म्हणतात। अशी कथा सांगितली जाते की दसऱ्याच्या दिवशी वामनाने आणि त्याच्या सैन्याने बळीराजाला कपटानं मारलं, बळीच्या प्रजेला लुटलं आणि त्यामुळे प्रजेमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं। अशा वेळी बळीच्या मुलाने म्हणजे बाणासुराने प्रजेला धीर देताना सांगितलं की आपला राजा मेला नाही, तो आपल्याला 21 दिवसांनी पुन्हा एकदा भेटायला येईल। दसऱ्यानंतर 21वा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा आणि या दिवशी बळीराजा आपल्या दुखी कष्टी प्रजेला भेटायला येतो। प्रजा आपले सगळे दुःख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते। नवे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचं स्वागत होतं, म्हणूनच घराघरात बळीपूजन हे केलं जातं। 9वी कथा आहे भगवान महावीर यांचे निर्वाण। दिवाळी हे केवळ हिंदूसाठीच नाही तर जैन धर्मियांसाठी देखील महत्त्वाची आहे। दिवाळी धनत्रयोदशीला जैन धर्मामध्ये ध्यानतेरस असे म्हणतात, कारण याच दिवशी तिसरे ध्यान करण्यासाठी भगवान महावीर यांनी योग निद्रा धारण केली होती आणि सलग 3 दिवस योग निद्रा करून झाल्यावर याच दिवशी जैन गुरु महावीर यांना निर्वाण प्राप्त झाली होती असं मानलं जातं आणि म्हणून जैन समाज देखील दिवाळी मोठ्या उत्सवात साजरी करतात। 10वी कथा आहे शीखांचे 6वे गुरु हरगोविंद यांची तुरुंगातून सुटका। पंजाबमध्ये देखील दिवाळी थाटामाटात साजरी केली जाते, कारण 17व्या शतकातील गुरु हरगोविंद ज्यांना मुघल साम्राज्यात नजरकैदेत ठेवण्यात आलेलं, पण 1619 मध्ये याच दिवशी गुरु गोविंद सिंह यांची मोगलाच्या ताब्यातून सुटका झाली आणि या सुटकेमुळे या दिवाळीला बंदी छोर दिवस म्हणून शीख बांधव साजरे करत असतात। या सगळ्या कथा ऐकल्यावर असं लक्षात येतं की दिवाळी म्हणजे वाईटावरती विजय असं म्हणून आपण तिला साजरा करत असतो। तर या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।